आज राष्ट्रीय छत्रसंघ अर्थात NSUIचा 56वा वर्धापन दिन 9 एप्रिल 1971 स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी या विद्यार्थी विंगची स्थापना केली होती। या निमित्ताने आज सातारा येथील काँग्रेस कमिटी येथे NSUIच्या ध्वजाचे रोहण करण्यात आले। नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया NSUI ही 9 एप्रिल 1971 रोजी स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विद्यार्थी शाखा आहे। विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणे, लोकशाही मूल्ये जोपासणे आणि शैक्षणिक समस्या सोडवणे हे संघटनेचे मुख्य ध्येय आहे। 4 दशलक्ष सदस्यांसह ती भारतातील सर्वात मोठी प्रगतिशील विद्यार्थी संघटना मानली जाते। NSUIची प्रमुख ध्येये आणि उद्दिष्टेमध्ये प्रामुख्याने छात्रहित, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे, शैक्षणिक दर्जा सुधारणे आणि कॅम्पसमध्ये लोकशाही वातावरण टिकवणे, शिक्षण आणि रोजगाराचे हक्क, स्वस्थ आणि दर्जेदार शिक्षण तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लढा देणे, सामाजिक न्याय, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण धोरणांची योग्य अंमलबजावणी करणे, महिला सुरक्षा, कॅम्पस आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी मोहीम राबवणे, लोकशाही विचारसरणी, लोकशाही विरोधी विचारसरणीला कॅम्पसवर विरोध करणे आणि विद्यार्थी नेतृत्व घडवणे। यावेळी ॲडव्होकेट साहिल तांबोळी, सचिव महाराष्ट्र NSUI, मुबीनभाई बागवान, जिल्हाध्यक्ष सातारा NSUI, प्रमुख मान्यवर म्हणून प्राची ताकतोडे, सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस श्री मुकेश मोहिते, स्वीय सहाय्यक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते। तसेच धनराज जगदाळे, उपाध्यक्ष NSUI सातारा, नवतेज पवार, कराड तालुका, फरान मुल्ला, कराड, लोकेश शिंदे, खुशी शेख आणि विद्यार्थी विंगचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी NSUI मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचीताई ताकतोडे यांची प्रथमतः मी टाळ्या वाजवून अभिनंदन करतो तुमचं की तुमची प्रदेश सरचिटणीसमध्ये युवकच्या निवड झाली। तसेच आपल्या विनंतीला मान देऊन इथं पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे स्वीय सहाय्यक मुकेशदादा मोहिते उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो।